तर मुंबई शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। मुंबईतील वरळी मतदान केंद्रावर देखील सकाळपासून पदवीधर मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत। या मतदान केंद्रावर भाजपचे मुंबई पदवीधर उमेदवार किरण शेलार आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर मतदान करणार आहेत। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, मुंबईतली पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल, निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत आहेत। काय वातावरण आहे सध्या, मतदारांमध्ये काय भावना आहेत? मी सध्या वरळी येथील पब्लिक स्कूल परिसरामध्ये आहे। या ठिकाणी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं मतदान पार पडतंय। सकाळपासूनच आपण पाहिलं तर एक उत्साहाचं वातावरण हे मतदारांमध्ये पाहायला मिळतंय। सकाळपासूनच पदवीधर असतील, शिक्षक मतदार असतील, ते मतदान केंद्रांवर रांगा लावतायत। कारण सकाळचा जो टप्पा असतो तो मतदानाचा फार महत्त्वाचा असतो। कारण दिवसभरामध्ये सकाळच्या वेळेस जितकं मतदान होतं ते मतदान फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच आपण पाहतोय सध्या वरळी येथील मुंबई पब्लिक स्कूल परिसरामध्ये सकाळपासूनच मतदार हे येत आहेत। आपण पाहतोय की भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत किरण शेलार, ते मतदानासाठी आलेत। तर आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर देखील मतदानासाठी आलेले आहेत। ताई, मतदानाचा हक्क बजावताय, काय भावना आहेत? मुळामध्ये खूप अडीअडचणी पार करत आता ते मतदान एकदाच आलं आणि त्यात करून पदवीधर मतदान आहे। आता ते पदवीधर पेडणेकर हे मतदान करण्यासाठी पदवीधर मतदान असल्यामुळे समज आहे की शिकलेली लोक असतात, या पद्धतीने आकडा लिहायचा आहे, छप्पा मारायचा नाही, आकडा लिहायचा आहे। मागच्या वेळेला आकडा लिहिण्यामध्ये 8,000 मतं बाद झाली होती। कोण आकडा लिहितो, कोण गोल करतं, तर तसं काही करायचं नाहीये। ज्यांच्या नावासमोर तुम्हाला एक आकडा लिहायचा आहे, ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब, एक आकडा, त्या पद्धतीने आता करणार आहोत। किती आव्हानात्मक होती ही निवडणूक? प्रत्येक निवडणूक आव्हानात्मकच असते आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की त्याने आता ते शब्द हल्ली परत बंद केले आहेत। उद्ध्वस्त सेना म्हणणारी लोक आता उद्ध्वस्त व्हायला लागली आहेत, त्यामुळे हे पण जिंकू आम्ही। आता एक आरोप झाला या निवडणुकीमध्ये की पैशांचा वापर केला जातो आणि शिक्षकांना काही प्रलोभन दाखवली गेली, विद्यार्थ्यांसाठी काही। हा आरोप म्हणजे ज्यांनी खोके मिळवलेत ते वाटणारच। आम्ही आमच्या प्रेमावर, आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या, लोकांना केलेल्या कामांची कदर आहे पण लोक आमच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येतोय। त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे। तर आमच्या कामावर आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे पैसे वाटून यावेळी मतं विकत घेता येणार नाहीत। आम्हाला उद्ध्वस्त करणारे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।